प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकास म्हणाले, हा आम्हास थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. शिवाय कारण मी पित्याकडे जातो असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय? ते म्हणत होते थोड्या वेळाने असे जे हा म्हणतो याचा अर्थ काय? तो काय म्हणतो हे आम्हाला समजत नाही. आपणाला विचारावे असे त्याच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. हे जे मी म्हणालो त्याविषयी तुम्ही एकमेकास विचारित आहात काय? मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, शिष्यांमध्ये एक संभ्रम होते की हा काय सांगत आहे. थोड्या वेळाने तो त्यांच्यापासून दूर जाईल आणि परत त्याचं दर्शन त्यांना लाभेल. याचा अर्थ काय आहे? संपूर्णपणे त्यांना येशू ख्रिस्ताचे जे मिशन कार्य आहे, दुःख सहन पुनरुत्थान, याच्याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती नव्हती किंवा संपूर्ण जाणीव त्यांच्यामध्ये नव्हतं. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताचा स्वर्गारोहण होईल याबद्दलही त्यांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान नव्हते. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त या सर्व गोष्टींचा सार काय आहे याबद्दल स्पष्टपणे आपणास सांगतो. शिष्यांना येशू ख्रिस्ताबरोबर दुःखाच्या मार्गावर मार्गक्रमण करावंच लागेल. दुःखाशिवाय पुनरुत्थान नाही. हा तथ्य आपण आपल्या जीवनात ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. वधस्तंभाशिवाय पुनरुत्थान नाही, दुःखाशिवाय पुनरुत्थान नाही. आमेन.